नमस्कार मंडळी, रामराम. तर अलिबागला येऊन 2च दिवस झाले होते आणि आमच्या अलिबाग पतपेढीतर्फे रांगोळी स्पर्धा आणि पाककला स्पर्धा ठेवल्या होत्या. आता पाककलेमध्ये तर मला काही इंटरेस्ट नव्हता आणि नाही आहे, आणि रांगोळी बऱ्यापैकी मी काढून घेते. तर ते त्या स्पर्धेसाठी मी निघाले होते. गाडीवर मी आणि सोनाली असे निघालो होतो, पण काहीच घेतलेलं नव्हतं कारण तयारी काहीच नव्हती. सो इथे एका शॉपमध्ये गेलो, सुपर मार्केटमध्ये, आणि तिथून रांगोळी घेतली. म्हणजे इथंपासूनची तयारी होती आमची. तर टूल्स मिळत नव्हते कारण लिहायला पेन पाहिजे होता आणि ती चाळणी पण पाहिजे होती. मग त्या दादांना विचारलं तर ते नाहीच म्हणाले अगोदर. मग नंतर ते बोलले की ही आहे पहा, हीच का ती. म्हटलं ठीक आहे, हीच आहे म्हटलं, आणि घेतलं. पण ते व्यवस्थित रांगोळी पडते का त्यातून हे पण पाहणं तितकंच गरजेचं होतं. सो तिथेच लगेच दुकानातच आम्ही दोघींनी उद्योग केले. म्हणजे कुठल्या चाळणीतून व्यवस्थित रांगोळी पडते ते पाहिलं आणि घेतली फायनली रांगोळी. आणि ते एक चाळणी आणि एक ते लिहायचा पेन घेतला आणि ही बघा मी अशी रांगोळी काढली. आणि रांगोळीचा विषय होता माझी वसुंधरा. सो थोडंफार काढण्याचा मी प्रयत्न केला आणि तर ह्या अशी रांगोळी काढली होती. मला वाटलेलं माझा काही निभाव लागणार नाही आणि मी फक्त अशीच आनंदासाठी म्हणण्यापेक्षा किंबहुना सगळ्याच लोकांनी जास्त फोर्स केला होता म्हणून मी गेले होते. कारण मला काहीच जायचा यायचा जास्त कंटाळा येतो. कारण अलिबागला जाणं येणं म्हटलं की मला खूप टेन्शन येतं, कारण तो रस्ता आहे वळणावळणाचा. आणि इथे बघा सोनालीने सुद्धा रांगोळी काढली होती. अशी सुंदर रांगोळी तिने काढली होती. सगळ्यांना मी मदत करत होते. सगळ्यांच्या रांगोळीमध्ये लेखन हे मीच केलेलं आहे पेनाने. तर सगळ्यांना मी मदत करत होते. अशी कुठली स्पर्धक तुम्हाला भेटेल का बघा. त्यानंतर मग माझी रांगोळी काढून झाल्यानंतर इथं शेजारीचा एक तलाव होता, तिथं काही मुलं मासे पकडत होते, तर ते पण मी पाहून घेतलं. आणि बघा इथे मी कमळ पाण्यात उगवतो आणि चिखलात उगवतो असं मी ऐकलं होतं. तर इथे मी प्रत्यक्ष पाहिलं, पहिल्यांदा पाहिलं मी कमळ, आणि मला एकदम छान वाटलं. मोठा तलाव, इथे लोक मासे वगैरे पकडायला येतात. त्यानंतर पाककला स्पर्धेची झलकसुद्धा तुम्हाला दाखवते. मस्त मस्त असे पदार्थ बनवून आणले होते, एक से बडकर एक सगळेजणं. आणि कोकणातला प्रसिद्ध पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, आणि सुंदर उकडीचे मोदक बनवले होते एका मॅडमने. असे खूप छान छान वेगवेगळे प्रकार होते. इथे बघा ही मिक्स धान्यांची भाकरी होती आणि सोबत तिळकूट होतं, तर हे पण होतं. त्यानंतर इकडे कशाचा तरी हलवा होता या मॅडमने बनवलेला. हे कटलेट्स होते. बऱ्याच पदार्थांची तर मला नावं पण नाही. हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मोदक दिसले की नाही आता, तर ते होते शेवग्याचे लाडू, आणि हे ढेबरं म्हणे. मला काही ते माहीत नाही, पण खाल्लं मी, सगळ्यांचा आस्वाद घेतला. हे आमच्या शाळेतल्या मॅडम